नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। चर्चाचा गंभीर विषय। आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी मलकापूर येथे मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील कथित मनमानी कारभार उघड। प्रसूतीनंतर अवघ्या अर्ध्या तासात महिलेची प्रकृती गंभीर, रुग्णालय प्रशासनाची तारांबळ। मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या कथित मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। एका प्रसूती प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप होत असून प्रसूतीनंतर अवघ्या अर्ध्या तासात महिलेला फिट येऊन तिची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेलापूर येथील रहिवासी अश्विनी भोपळे या गर्भवती महिलेला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सकाळी सुमारे 11 वाजता तपासणी करण्यात आली। यावेळी डॉक्टर स्वाती पाटील व डॉक्टर मिलिंद पाटील यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी डॉक्टर अमोल पाटील यांना बोलावण्यात आले। त्यानंतर संबंधित महिलेला सिझर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला। दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान यशस्वीरित्या प्रसूती झाली। प्रसूतीनंतर काही काळ महिला पूर्णतः शुद्धीत होती व तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले। मात्र धक्कादायक बाब म्हणजे जनरल वॉर्डमध्ये हलवल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात अश्विनी भोपळे यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांनी हात पाय ताठ केले व त्यांना फिट झटके येऊ लागले। ही स्थिती पाहून नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली। महिलेची प्रकृती गंभीर होत असतानाच उपचारांसाठी डॉक्टर व परिचारिकांची मोठी तारांबळ उडाली। मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने रुग्णाला तातडीने रेफर करण्यात येऊ शकते, अशी चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे। यामुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकारात प्रसूतीनंतर आवश्यक निरीक्षण, वेळेवर उपचार व काळजी घेतली गेली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची ढिसाळ व निष्काळजी आरोग्य सेवा सुरू असल्यास सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषी डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांकडून होत आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी व वरिष्ठ प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।